अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तो फलंदाज संतोष याला. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज प्रभाकर. पहिला चेंडू पेस रुपेश गोविंद माजी उपसरपंच रुपेश पाटील. वेलकम 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 मित्र. या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि त्याचबरोबर माजी सरपंच उपसरपंच कमलाकर श्रीपत पाटील ज्यांच्या सौभाग्यवती आमच्या गावच्या प्रथम नागरिक माजी म्हणजे सरपंच होत्या, त्यांचे यजमान कमलाकर श्रीपत पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्यांच्या समेत रुपेश पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओळी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या दोन्ही मान्यवरांचं त्यांच्या समेत माजी उपसरपंच विकास चांगो पाटील तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला तिन्ही मान्यवरांना विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सी मार्शा बाहेर चौकार. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू उत्तम होता मात्र क्षेत्ररक्षण साथ या ठिकाणी मिळत नाही आणि चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती बिनबाद 6. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज प्रभाकर संघाचा कॅप्टन आहे. चेंडू देखील चांगला होता, फटका देखील उत्तम होता मात्र क्षेत्ररक्षकांना तो चेंडू अडवता आला नाहीये. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सी मार्शा बाहेर जाणारा पहिला चौकार संतोष दिवेकर याच्या बॅटमधून येतोय. अक्रॉस लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू डीपला जातोय. इनफिल्डमध्ये आपण गोरं केला पाहिलं होतं, चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संघात धावसंख्या 7 वर पोहोचते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज मनोज याला. शॉर्टन पुल अँड सक्सेसफुल. खराब चेंडू उत्तम प्रहार. पंचांचा येतोय 6 धावीसाठी इशारा. अतिशय खराब चेंडू होता, उत्तम प्रहार देखील आपण पाहिलं होतं. मनोजच्या बॅटमधून बिग ब्लास्ट आपण पाहिलं होतं. चेंडू मिडवी सीमाच्या बाहेर जाणारा आउट ऑफ पार्क षटकार येतोय. फटक्यामध्ये होती ताकद, फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळतात अर्धा डझन. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 13. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. बघा 5 चेंडूंची हाताळणी अतिशय सुरेख पद्धतीने केली होती मात्र अंतिम चेंडू कुठंतरी खराब हाताला त्यांना पाहिलं होतं गोलंदाज प्रभाकर याला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज सुधीर. व्यवसायाने ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत. कोर्टामध्ये काय जबरदस्त काम चालतंय. बघूया मैदानामधून कशा प्रकारची कामगिरी करतोय सुधीर. सुधीर येतोय. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला. अरुंदी कार्पेट सिंधू मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण गोरखेच्या माध्यमातून मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते. 14 षटक क्रमांक दुसरे. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज होतोय. पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय मनोज. आडव्या बॅटने चेंडूला प्रहार होतो. चेंडू ऑन साईडला देतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र दुसरी धाव घेताना महत्त्वाचा फलंदाज देखील बाद होतो. कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला. अतिगाई संकटात नाही. फलंदाज बाद होतोय संतोष. नेक्स्ट न्यू बॅट्समन विकास संघाचा कॅप्टन आहे.
नेक्स्ट बॅट्समन विकास. धावसंख्या 15वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं सुधीर याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. न्यू बॅट्समन न्यू बॅटल विकास. विकास देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र निश्चित थोडं आपटेकर पद्धतीत चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. हुक करण्याचा मनसुबा पाहिला होता. फलंदाज विकास याचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू येण्याच्या अगोदर कुठेतरी बॅट थोडीशी रिलीज झाली होती आणि चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज विकास याला एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरा 1/15. ऑन साईडला केलं जातं. ऑन दी कार्पेट चेंडू डीपमध्ये मिडॉनमधून चेंडूची फेक केली जाईल. तोपर्यंत मिळते फक्त एक धाव. या एक धावीने विकास स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होते ती 16. दोन दिग्गज संघामधून मित्र आपण आजच्या स्पर्धेतला अंतिम शेवटचा सामना पाहतोय. मात्र काय कमालीची बॅटिंग आणि बॉलिंग आज पाहिली. काय जबरदस्त प्रदर्शन आपण पाहिलं कालिकमाता खारबाव संघाचं. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. बिग ब्लास्ट आपण पाहतोय मनोजाच्या बॅटमधून. अतिशय खराब चेंडू. उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. फुलेंचा चेंडू तो ऑन साईडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅटमधून आपण आपल्या चेंडूची लाईन लवकर रीट केली. थोडंसं आपटेकर पद्धतीचं चेंडू इथे आपण पाहिलं होतं. फुल लेंथमधून त्याला कन्वर्ट केलं होतं आणि ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण सुरेख सुंदर पाहिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा आउट ऑफ पार्क षटकार येतोय आणि या साधा बॅटिंग संघात धावसंख्या पुढे सरकते ती 22. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ती चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/22. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर. काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आमच्या गावातील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक तथा सुप्रसिद्ध उद्योजक आहेत कमलाकर श्रीपत पाटील, ज्यांच्या सौभाग्य देखील आमच्या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच होत्या सुनीता कमलाकर पाटील. आज कमलाकर पाटील देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केलं जातं. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं मान्यवरांचं पाहुण्यांचं. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचा. कमलाकर श्रीपत पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओवळी रुपेश पाटील, रुपेश गोविंद पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओवळी आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतो या ठिकाणी. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय विकास चांगो पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओवळी, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. आमच्या गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, समाजसेवक. या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार, पुन्हा एकदा चेंडू जातो आउट ऑफ पार्क.
दणदणीत षटकार, खराब चेंडू. काय लाजवाब फटका होता. चेंडूची लाईन लवकर रीड केली होती. ऑन साईडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. गोलंदाज शरद. या 6 धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सकते. धावसंख्या होती ती 30, षटक क्रमांक 3 शरद वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं 3रं षटकात आलतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. गोरख याच्या माध्यमातून थोडीशी चूक कुठेतरी केली जाते. चुकीला माफी नाही बघा. ऑनसेटचा फटका चांगला होता, प्लेसमेंट चांगला नव्हता. चेंडू मिड विकेटला गेला होता, लँड झाला होता. झेल घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गोरख याचा मात्र झेलपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकला नाहीये. झेल सुट्टो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान 1-2 धावा देखील करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सकते ती 32-32. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन दी ऑफ खेळण्यापर्यंत चेंडू पॉईंटला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. धावसंख्या 2 पुढे सकते 34. अगेन्स्ट गोलंदाज. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा खराब चेंडू. आणि पुन्हा एकदा थोडासा बिग ब्लास्ट आपण पाहतोय. मनोजाच्या बॅटमधून काय लाजाव फलंदाज मनोजाच्या बॅटमधून आपण पाहतोय. या 6 धावांनी संघात धावसंख्या 40 वर पोहोचते. फुल लेनचा चेंडू ऑन साईडचा बिग ब्लास्ट. चेंडूला ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय पॉइंट सीमाच्या बाहेर चौकार. षटक क्रमांक 3 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 44. लवकर लागते बैठे गेला कोणला त्याची वय सगळ्या तू करते तेव्हा त्याला सांगा. तू बी काम करते ना तमाम माहीत आपण गोप्या शिव. पुन्हा एकदा मनोजच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. सो सॉरी, आता विकासाच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट आपण पाहिलं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका विकासाच्या बॅट मधून आपण पाहिला.
सुंदर चेंडू बाउंड्रीचा फटका आपण पाहिला होता. पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केले जातं, मिळते एक धाव. या एका धाब्याने संघात धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती 51. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना आता जेडी स्पोर्ट टेमकरपाडा संघ देखील आपण पाहतोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. येणारे 4 चेंडू बघूया 4 चेंडू पुन्हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. बघा पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली ती मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवडता आल्याने आणि दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज बाद होतोय विकास. धावसंख्या एकने पुढे सकते 52. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉट कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. सहजगत्या 2 धावा. 2 धावे संघात धावसंख्या 54. अतिशय चांगल्या चेंडूची फेक झाली होती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा काढण्याची संधी. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुरस्कृत धावसंख्या होती 56. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. आज निश्चित जेडी स्पोर्ट टेमकरपाडा संघाने देखील नाणेफेक जिंकल्यानंतर जो काही निर्णय घेतलेला आहे तो सध्या तरी अचूक वाटतोय. मिस टाइम फटका आपण पाहतो. चेंडू मिड ऑफला येतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या 58. मित्र आपण जर आजच्या स्पर्धेचा अपडेट पाहिलं तर सर्वात उच्चांक स्कोर ज्या संघाने केला होता तो एकमेव संघ आपण पाहिला कालिका माता खारबाव. 66 धावा त्यांनी कुठल्या होत्या. धावसंख्या होती ती 58 आणि विजयाचं लक्ष असेल ते 59 धावांचं. तर जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित आहे. या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्वेसर्वा अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे आधारस्तंभ सन्मान्य विजेंद्र ठाकरे साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचे सर्वेसर्वा आहेत आधारस्तंभ विजेंद्र ठाकरे यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर A1 भिनार या संघाचे 12 मॅन विलासजी देखील आज या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. एक उत्तम बॉडी बिल्डर आहेत विलास आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. A1 भिनार संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू गणेश ठाकरे
यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. गणेश ठाकरे यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. गावदी स्पोर्ट्स 40+ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूंचं मान्यवरांचं विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. A1 भिनार संघाचा कॅप्टन आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित संदेश ठाकरे अष्टविनायक खकरोडा संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत संदेश ठाकरे आणि त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ज्यांचं खरोखरच कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण की आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलेले आहे. मनोज पाटील वीर ताणे दापोडे संघाचे मनोज पाटील यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान करतोय. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा मान्यवरांचा. वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. राजू आपण देखील स्टेजवर यायचं आहे. राजू पाटील गेली 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे. हॅलो धन्यवाद. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून रंगतोय बिग सामना. विजयाचं मोठं लक्ष आहे आणि बघूया या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कशा प्रकारची सुरुवात केली जाते. चांगली गोलंदाजी की चांगली फलंदाजी याचं धावतं वर्णन करतील माझे सहकारी समालोचक माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओ टू कालरूम केनी. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं, मंचावर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मी गावदेवी ओली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि मित्रांनो आपल्याला घेऊन चलतोय याच्या 3ऱ्या दिवसातील शेवटच्या सामन्याच्या समालोचनाकडे. मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. A1 भिनार आणि जयदुर्गा टेंगरपाडा. विजयासाठी 59 धावांचं लक्ष आहे. 15.75च्या सरासरीनं या A1 भिनार संघाला विजयासाठी धावा जमवायचे आहेत 24 चेंडूमध्ये. आज खरोखरच मनोज गुलवी यांच्या बॅटमधून देखील आपण नाबाद 41 धावा या बघितलेल्या आहेत. आणि त्यानंतर संतोष दिवेकर यांनी देखील 7 धावांचं योगदान दिलं. विकास यांनी 9, त्यामध्ये एक षटकार देखील होता. निश्चितच बॅटिंग चांगली झालेली आहे. 24 चेंडूमध्ये 58 धावा बनवलेल्या आहेत. मात्र आता गोलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये 59 धावांचं डिफेंड त्यांना करायचं आहे. फलंदाज सुधीर आणि नॉन स्ट्राईकला गोरख आणि गोलंदाज आहेत दिनेश. सुधीर स्ट्राइक वर, नॉन स्ट्राईकला गोरख. गोलंदाज तयार होतील दिनेश नाईक. ओव्हर द विकेटनी पहिला चेंडू इनफिल्डवर अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेनी A1 भिनार संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेले. फलंदाज सुधीर यांनी देखील आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केलेले. गोरख यांच्यासाठी हा चेंडू अगदी गल्ली क्षेत्रामध्ये
शॉर्ट थर्डमॅन रिझनवर क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते सुनील दिवेकर, चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेनी दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केलेलं आहे आणि संघाच्या फलकावर धावा झाली आहेत बिनबाद 2. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि निश्चितच या स्पर्धेला भेट देण्यासाठी उलेगावचे समाजसेवक कमलाकरजी पाटील साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओली रुपेशजी गोविंद पाटील, त्यानंतर माजी उपसरपंच विकास चांगो पाटील, तसेच समाजसेवक अशोकजी पाटील, अरविंदजी भोईर आणि अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे सर्वा सन्माननीय विजेंद्रजी ठाकरे, त्यांच्या समेत त्यांचे सहकारी गणेश ठाकरे, वीर तानाजी दापोडे संघाचे मनोज पाटील, तसेच अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे इष्टिरक्षक दिनेश ठाकरे आणि आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर आणि एवन भिनारचे 12 मॅन, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर चौकार आलेले आहे गोरख याच्या बॅटमधून आणि चौकारांनी धावसंख्या झाली ती 7. 59 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या 4 चेंडूवर 7 धावा आलेल्या आहेत. बघूया एवन भिनार संघासाठी आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव एवन जोडी संदेश वखारे आणि मनोज ठाकरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद संदेश वखारे आणि मनोज ठाकरे. सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 5वा चेंडू निर्धाव आलेला आहे. दिनेश नाईक शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकतील आणि हा चेंडू स्वेअर असेल. पंच आपली जागा चेंज करतायत. सुनील म्हात्रे सरांचे हात समांतर. धाव येईल वाईटच्या स्वरूपात अवांतर. धावसंख्या पोचते ती 8 वर. या इथे बघूया फक्त आणि फक्त चेंडूला हलक्या हातानं ऑफसाईड मध्ये ढकलून दिलेले. जेंटल पुश, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि ते पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि एक संत आणि शांत सुरुवात मी तर म्हणेन, कारण की एक चौकार एक वाईट येऊन देखील दिनेश नाईक याच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आलेल्या आहेत. म्हणजे आता येणारे चेंडू आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत 50. 59 बनवायचे आहेत. पहिल्या 6 मध्ये 9 आणि राहिलेल्या 18 मध्ये 50. अगदी फलंदाजी जर करायची झाली A1 भिनार संघाला तर A1 क्वालिटीची A1 ब्रँडेड फलंदाजी करावी लागेल. बघूया या संघाकडे क्षमता आहे. 18 चेंडूमध्ये 50 धावांचं लक्ष आणि फलंदाजीतून ज्याच्या बॅटमधून आज नाबाद 41 धावा बघितल्यात. भिवंडी तालुक्यातील टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे निश्चितच मनोज गुलवी. पहिला चेंडू कव्हर पॉईंट रिझनमधून क्षेत्ररक्षकांनी उचललं. 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या पोचते ती 10 या आकड्यावर. 7 चेंडूमध्ये 10 धावा. शॉर्ट रनअप ओव्हर द विकेटनी लफुटो चेंडू होता. आउटसाईड ऑफ स्टंपवरचा चेंडू. बघू 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील अतिशय वेगाने पूर्ण. 2नी धावसंख्या झाली ती 12. निश्चितच उद्याच्या सामन्यांची विगतवारी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. उद्याचा पहिला सामना असेल दिवास्पो डिवा आणि ओमसाई पिसे. त्यानंतर न्यूझीलंड पायगाव, विजय स्पोर्ट खांडपे आणि पंचांचा येथे नो बॉलचा इशारा. चक नो. बघा अगदी भाऊ सरांनी मनोज गुलवी यांना चक नो घोषित केलेले आहे
आणि निश्चितच या चेंडूवर धावा पूर्ण केल्या आहेत. धावून 2 प्लस एकच धावा आलेली आहे का? म्हणजे अशा एकूण किती धावा येतील चेकनोसाठी किती आहेत? 5 आणि एकूण 6 धावा. या चेंडूवर एकूण 6 धावा गृहीत धरल्या जातील. आणि बघा आपल्या संघटनेची नियमावली आहे की मनोज गुलू यांचे जे 2 चेंडू याआधी टाकलेले आहेत ते चेंडू गृहीत धरले जाणार नाहीत. इथून फ्रेश ओव्हर स्टार्ट करावी लागेल जयदुर्गा टेमगरपाडा संघासाठी. बघा मोहनदादा भोईर एकच निर्णय सांगा काहीतरी. दोन चेंडू टाकून झाले आहेत. काउंट केले जातील का नाही? चला या पंच सुनील म्हात्रे सर आपल्या संघटनेशी चर्चा करायची आहे. बघा आम्हाला ज्या सूचना आल्या आहेत त्या आम्ही पोचवलेल्या आहेत. काही बदल करायचा असेल तर आपण बातचीत करा. 2 चेंडू टाकून झाले आहेत. या चेंडूवर 6 धावा आम्ही ॲड देखील केली आहेत. धावसंख्या झाली ती 18. तर अगदी 2 चेंडू जे मनोज गुलू यांनी पहिले टाकले ते गृहीत धरले जातील. म्हणजे त्यांचं षटक पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या गोलंदाजाला 4 चेंडू टाकावे लागतील. आणि बघा 5 धावा आम्ही चकनोच्या ॲड केलेत प्लस एक धाव पूर्ण केलेली. म्हणजे एकूण 6 धावा घेतल्यात. धावसंख्या झाली ती 18. 18 धावा झालेत. आणि मनोज घुले यांच्या षटकातील 4 चेंडू टाकण्यासाठी विकास नाईक आलेले आहेत. बघूया फलंदाज गोरख विकास यांच्या समोर. आणि या चेंडूला शॉर्टम पोलचा फटका खेळलेत. 1 बाउंड चेंडू सुनील दिवेकर यांच्या डोक्याच्या वरून फ्लाय होतोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आणि चौकाराने धावसंख्या झाली ती 22. निश्चितच चेक नोच्या ज्या 5 धावा आलेल्या आहेत या 5 धावांचा किती फायदा उचलतोय A1 भिनारा संघ. 59चं लक्ष आहे आणि निश्चितच फलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातोय. गोलंदाजी तितकीशी चांगली पाहायला मिळाली नाही आहे. मात्र फलंदाजीतून जर आपण विचार केला तर पहिल्या 9 चेंडूमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. येथे पुन्हा एकदा शपल क्रॉस झालेत. बघूया चेंडू डीप फाईन लेग लॉंग लेग सीमारेषेकडे अडवले. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केलेली आहे. आणि धावसंख्या झाली ती 24 धावा. बघा केबल जॉईंडर्स नेटचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला कॉल मेसेज येत आहेत की आपला लाईव्ह पोचत नाही आहे. एक धाव आलेली आहे. लेग बाईच्या स्वरूपात पंच सुरेश घरत सरांचा इशारा येतोय. आणि धावसंख्या झाली ती 25 धावा झाली आहेत. 59 धावा बनवायच्या आहेत.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असावा. बघूया 11 चेंडूमध्ये 25 धावा आलेले आहेत. एक ॲडव्हान्टेज आहे की कुठलाही फलंदाज अजूनही A1 भिनार संघाचा बाद नाही आहे. चांगली भागीदारी 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुधीर यांच्या बॅटमधून आपण हा मिस टाइम फटका पाहतोय. चेंडू मिड ऑफ वर लँड होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील, फेकी करतील. फलंदाज बाद झालेत गोराक धावबादच्या स्वरूपात. तिसऱ्या प्रयत्नात मात्र इथे आपली विकेट त्यांनी बाल केलेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. येणारे अजूनही 12 चेंडू आणि 32 धावा. काय सामना आहे, अतिशय चांगला सामना. मी तर म्हणेन की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल, यात मात्र तिलबार शंका नाही आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी 50-50 आहे. कुठल्याही संघाच्या बाजूने अजूनही सामना झुकलेला नाही आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे कोणी सांगू शकणार नाही की आमचा संघ या सामन्यावर विजय संपादन करू शकेल. 12 चेंडू 32 धावा, 16 धावांची धावगती राखावी लागेल. फलंदाज मोहन आलेले आहेत. बघूया स्ट्राईकवर असतील. मध्ये 32, 12 चेंडू 32 धावा. गोलंदाज येथील प्रमोद. चित्राचं प्रमोद एक वेगवान गोलंदाज आहेत. जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे. ओव्हर द विकेटनी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बघूया ब्लास्ट. अगदी तोलून मापून मारलेला षटकार. संतोष दिवेकर तिथे उपस्थित होते, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता अगदी डीप मिड विकेटवर. आता येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी धावा बनवायचे आहेत 26. वा काय सामना आहे. पहिल्या चेंडूवर अगदी या षटकारांनी जणू काही A1 भिनार संघाला विजयाचे वाट चावल लावलेली आहे. बघूया अजूनही 11-26. इथे लाईन चांगली आहे, अगदी आउटसाइड ऑफ स्टॉम्प. अप्रतिम. पहिला चेंडू विकेट टू विकेट टाकला होता. बघूया षटकारांनी मोहन यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेलं आहे. बघा षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे प्रमोद या गोलंदाजानं. षटकातील पुढील चेंडू मोहन याच्यासाठी ते लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फटका खेळलेत. सेफ लँड चेंडू. बघूया मनोज गुलवी यांचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू सीमापार डीप लॉंग ऑफ. अगदी क्रिकेटमधली सुरक्षित जागा जिथे म्हटली जाते ऑन दी स्क्रीन लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ त्यामध्ये फटका खेळले होते. निश्चितच मोहन यांनी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा या बनवलेल्या आहेत आणि येणारे चेंडू आहेत आता 8 आणि धावा बनवायचे आहेत 22. आठ चेंडू 22 धावा. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा डॉट, तिसरा डॉट आणि चौथ्यावर चौकार आणि हा 5वा चेंडू ऑन दी कार्पेट. मनोज गुलवी चेंडूच्या समोर. इथे निश्चितच बघूया फलंदाज गोरख की सुधीर. सुधीर धावचित बाद.
धावसंख्या 1ने पुढे सरकली ती 38 या आकड्यावर. 2 बाद 38 धावा. आता येणारे चेंडू आहेत 7 आणि धावा बनवायचे आहेत 21. म्हणजे प्रत्येक चेंडू गणित जर आपण विचार केला तर 3 धावा बनवायचे आहेत. विनोद आलेले आहेत. अगदी डावखोऱ्या हाताने फलंदाजी करणार आहे फलंदाज विनोद. क्रमांक 4 वर A1 भिनारे संघाकडून. 7-21. सात 21चं इक्वेशन. गोलंदाज प्रमोद डावखोऱ्या फलंदाजासाठी वर द विकेट. षटकातील शेवटचा चेंडू आणि अगदी अगदी चांगली लाईन. अप्रतिम. फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी नव्हती या चेंडूवर फटका खेळण्यासाठी. आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि 21चं समीकरण. निश्चितच आमचे मित्र सूर्यकांतजी मोरे सर आणि प्रेमनाथजी नाईक सर यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. JD स्पोर्ट टिंबरपाडा संघाचे दोन्ही सदस्य आहेत प्रेमनाथजी नाईक साहेब. 6 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजीतील रामू. बघूया 6 मध्ये 21 डिफेंड करायचे आहेत. मात्र ते मोहन आणि विनोद याला मान्य होईल का? कारण की मोहन यांनी आतापर्यंत 5 चेंडू खेळलेले आहेत आणि 11 धावसंख्येवर ते खेळत आहेत. त्यामध्ये 1 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल आणि 2 डॉट असे 5 चेंडू खेळलेत. 11 वर खेळत आहेत. सुधीर यांनी बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिले तर गोरख यांनी 13. बघूया 6 चेंडू आणि 21 धावा. अगदी सायंकाळच्या 17 मधला मैदानामध्ये वातावरण जरी थंड असला तरी मैदानामध्ये सामना हा गरमागरमीचा सुरू आहे. 6-21. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मी शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत करतोय. आजच्या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. गोलंदाज रामू. पहिल्या चेंडूवर मिस टाइम फटका आहे. बघूया 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. प्रमोद चेंडूला उचलून फेकी करतोय. 2 धावा अगदी इथे पूर्ण केली आहेत. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 40 धावा झाली आहेत. अजूनही येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 5 चेंडू 19. निश्चित या स्पर्धेमध्ये जर आपण नजर टाकली तर अंतिम फेरीमध्ये शेलोमाता वला संघ पुढे गेलेले आहे. तर आजच्या दिवसातून कालिका माता खारबाव चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील सुरेख. धावेल फक्त आणि फक्त सिंगल. आता 4 चेंडू आणि 18 धावा आहेत. बघा आता सिंगल डबलने काम बनणार नाहीये. आता 4 मध्ये 3 ठोकावेच लागतील. या सामन्यावर जर विजय संपादन करायचा असेल A1 भिनार संघाला तर 4 मध्ये 3 चेंडूंना मात्र हवाई सफर करावे लागेल. सिंगल डबलनी तुम्ही जयदुर्गा टेमगडपाडा संघाला सामन्यातून विजयापासून वाचवू शकणार नाही आहेत. अगदी 4 चेंडू आणि 18 धावा. हवा जर आपण बघितली सध्या या खेळपट्टी क्रीडानगरीमध्ये तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे. बघूया मात्र विनोद याच्याकडे क्षमता आहे. 4 चेंडू 18 धावा आणि रामू डावखुऱ्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेटनी षटकातील
पुढील चेंडू आणि इथे लाईन चेक करावी लागेल. पंच सुरेश घरत सरांचा इशारा वाईट. 4-17. बघा जर तुम्ही असे अतिरिक्त चेंडू टाकले तर यवन भिनार संघ देखील विजयापासून दूर जाणार नाहीये. 4-18 अगदी निर्णायक चेंडू आहे दोन्ही संघांसाठी. आणि हा चेंडू बॉलर टू ड्राईव्ह समोर खेळलेत आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. बंटा आणि प्रमोद दोन्ही चांगले खेळाडू आले होते चेंडू अडवण्यासाठी, मात्र चेंडू उलकावणे देतोय. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी हा नशिबाचा चौकार. निश्चितच आता 3-13. कुठल्या संघाची 3-13 वाजतील ते येणारे 3 चेंडू सांगून जातील. बघूया 3-13 काय सामना आहे. धावसंख्या झाली ती 46. निश्चितच एवन भिनारची जर फलंदाजी आपण बघितली तर चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 3-13. आणि या इथे बघूया किती धावा पूर्ण करतील. सुनील दिवेकर अगदी डीप थर्ड मॅन रिझनमधून चेंडूवर झेपावले होते आणि अगदी एकच धाव आलेली आहे. आत्ता 2-12चं समीकरण आहे. 2-12. या चेंडूवर जर षटकार आला तर निश्चितच शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार हा मारावा लागेल. समोर आता फलंदाज आहे मोहन. 2 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण. 47 धावा बनवल्यात 22 चेंडूमध्ये. आणि हा चेंडू अगदी फटका हवा तसा घेता आला नाही. बंटाकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि या सामन्यावर अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आणि 1 पाऊल दूर असं म्हणायला हरकत नाही आहे. यवन भिनार मात्र कुठेतरी पराभवाच्या खायेत आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 12 धावा. आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले जयदुर्गा टेमगरपाडा. अभिनंदन मनोज गुलवी. अभिनंदन ऑल टीम जयदुर्गा टेमगरपाडा. हडलाक एवन भिनार आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपलं देखील गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं खूप खूप आभार आणि कौतुक. हडलाक एवन भिनार. तर अभिनंदन जयदुर्गा टेमगरपाडा. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याच्या बॅटमधून आता आपण बघितल्या नाबाद 41 धावा तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर मनोज गुलवी. आपण यायचंय. अभिनंदन जयदुर्गा टेमगरपाडा संघ. अभिनंदन प्रेमनाथजी नाईक सर. अभिनंदन सूर्यकांतजी मोरे सर. आणि अभिनंदन ऑल टीम जयदुर्गा टेमगरपाडा. निश्चितच मित्रांनो आज या स्पर्धेचा 3रा दिवस देखील अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पार पडलेला आहे. आणि आमच्या सर्वच गावदेवी 40+ ओली संघाच्या सर्व सहकार्यांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत अपार कष्ट घेतलेले आहेत. तर निश्चितच सामनावीरची ट्रॉफी वितरणासाठी मी ओली गावचे समाजसेवक कमलाकरजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मनोज गुलवी यांना सामनावीरची ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. मनोजजी गुलवी आपण यायचं आहे. या सामन्यातून आपलं सामनावीर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. अगदी आपल्या फलंदाजीतून आज तब्बल नाबाद 41 धावा आलेल्या आहेत. अभिनंदन. आणि पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वेल प्लेट. अभिनंदन मनोज गुलवी. कमलाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कमलाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण केलं जाते. 41 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो मी इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया सकाळी ठीक 9 वाजता. कुठेही जाऊ नका. पाहत राहा.
गावदेवी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा मेगा फिनाले डे आणि मी इथे आपली सर्वांची रजा घेतोय आणि आयोजन कमिटीच्या वतीनं आजचा क्रिकेट संपलाय असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.